कारंजा तालुका व शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, गर्दी करू नये, मास्क वापरणे अनिवार्य आहे। सोशल डिस्टन्सिंगचे पूर्ण पालन करणे, बाहेर पडताना 2 व्यक्तीमधील अंतर हे 6 फुटाच्या वर असणे आवश्यक आहे, असे आवाहन कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी जनतेला केले आहे। याबाबत त्यांनी एक ध्वनिफीत प्रक्षेपित केली असून याद्वारे जनतेला संदेश दिला आहे। तालुक्यातील ग्राम दादगाव, शेमलाई, सुकळी या गावामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे। कारंजा शहरातही रेस्ट हाऊस जवळील ओम नमः शिवाय मठाजवळ रुग्ण आढळून आला असून नागरिकांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे। विनाकारण घराबाहेर पडू नये, भाजीपाला, फळे, कपडे दुकान इत्यादीमध्ये गेल्यावर वस्तूंना हात लावल्यावर सॅनिटायझरचा वापर करा, असा निर्देशही त्यांनी दिला आहे। दुकाने व प्रतिष्ठानांनी कार्य करताना सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करणे गरजेचे आहे। गिराहिकांमध्ये 6 फुटाचे अंतर ठेवा, मास्कचा वापर करा। दुकानात येणारे तसेच दुकानातून जाणारे गिराहिक यांना योग्य प्रकारे सॅनिटायझरचा वापर करण्यास लावणे दुकानदारांना गरजेचे आहे। तसेच आपल्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दुकानात नियमांचे पालन करावे, याची जबाबदारी संबंधित दुकानांवरच आहे। शासनाच्या नियमांचे पालन करा, असे निर्देशही त्यांनी दिले आहे। ओम शिवाय मठ या परिसरामध्ये काल एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे आणि तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे जो मेडिकल प्रोटोकॉल आहे त्यानुसार हा परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी यांनी घोषित केलेला आहे। त्यानुसार इथं पूर्ण पोलीस बंदोबस्त, नगरपालिकेचा स्टाफ आणि महसूल विभागाचे कर्मचारी आपण तैनात केलेले आहेत। त्याचबरोबर जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी या ठिकाणी कुणाला सर्दी, खोकला, ताप, कोरोना सदृश लक्षणं आहेत का याची पाहणी करत आहेत आणि पुढील 14 दिवस कंटिन्युअस येथील जे लोक आहेत यांच्या आरोग्यावरती आरोग्य विभागाचा वॉच असणार आहे। तरी सर्व कारंजा तालुक्यातील नागरिकांना, शहरातील नागरिकांना आव्हान आहे की या कंटेनमेंट झोनमध्ये कुणी येऊ नये आणि या कंटेनमेंट झोनमधून कुणीसुद्धा त्या ठिकाणी बाहेर जाऊ नये। या झोनमधील भाजीपाला असेल, किराणा असेल आणि औषधी असेल, त्याचबरोबर स्वस्त धान्य दुकानातून मिळणारं धान्य हे सर्व घरपोच पोचवण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतोय। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही, त्यांना अत्यावश्यक सेवा सर्व मिळतील। मात्र कुणीही कंटेनमेंट झोनचा नियमांचं उल्लंघन करायचं नाही आहे आणि बाहेर जायचं नाही आहे। कारंजा शहरात जे लोक विना मास्क फिरत आहेत त्यांच्यावर 500 रुपये दंडाची आम्ही कारवाई करत आहोत। नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी मास्क लावावा, डबल सीट गाडीवर बसू नये, त्यासाठी सुद्धा 500 रुपये दंड आहे आणि विनाकारण घराच्या बाहेर पडू नये। आपल्या कारंजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आतापर्यंत 3 ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे आपली चिंता वाढलेली आहे। नागरिकांनी सजग राहावं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।